Hi everyone, I am Hema Deshmukh. Today we are going to learn 10th Mathematics Part 1, Chapter number 1, Linear Equation in two variables. First we see the definition of linear equation in two variables. See here, an equation which contains two variables and degree of each term is 1 is called a linear equation in two variables. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, तर या लिनियर इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स असणार आहेत आणि डिग्री ऑफ ईच टर्म इज 1 असं म्हटले पहा. तर डिग्री प्रत्येक टर्मची किती असली पाहिजे 1. सो फर्स्ट वी सी द जनरल फॉर्म्युला linear equation in two variables. Here ax plus by plus c equal to 0. हा जनरल फॉर्म्युला आहे. या जनरल फॉर्म्युला मध्ये पहा दोन व्हेरिएबल्स आहेत x and y. a b c हे रियल नंबर्स आहेत. सो हियर a b c आर रियल नंबर्स. कंडिशन काय असली पाहिजे पहा, ABC रियल नंबर्स असावेत. x and y जे आहेत ते दोन कोएफिशियंट्स वापरले आणि a is not equal to 0 and b is not equal to 0 at the same time. म्हणजे a आणि b हे एकाच वेळी 0 नसावे. जर a ची व्हॅल्यू जर आपण 0 इथे भरली तर ही टर्म जाईल, म्हणजे नाहीशी होईल आणि हे जे इक्वेशन येईल ते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल. सिमिलरली जर का आपण b ची किंमत 0 भरली तरी सुद्धा तेच होणार आहे. म्हणजे b ची किंमत जर 0 भरली तर ही टर्म नाहीशी होईल आणि ते इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल. सो यामध्ये ह्या कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत की a इज नॉट इक्वल टू 0, b इज नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. This is the general formula of the linear equation in two variables. Now see examples of linear equation in two variables. 3x plus 5y plus 6 equal to 0. Consider here one example, 3x plus 5y plus 6 equal to 0. In this example there are two variables, x and y are the two variables आणि डिग्री प्रत्येक टर्म मधल्या व्हेरिएबल ची डिग्री 1 असणं आवश्यक आहे. x रेज टू 1 आहे पहा, y रेज टू 1 आहे, म्हणजे डिग्री ऑफ ईच टर्म प्रत्येक टर्म मधली डिग्री काय असली पाहिजे 1 असली पाहिजे. सिमिलरली सी हियर एक्झाम्पल नंबर 2, √2x plus √3y plus 4 equal to 0. या एक्झाम्पल मध्ये पहा x and y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. याच्या ऐवजी तुम्ही x आणि y ऐवजी दुसरे व्हेरिएबल्स सुद्धा यूज करू शकता. फक्त कंडिशन काय पाहिजे आहे, दोन व्हेरिएबल्स असणं आवश्यक आहे आणि त्याचे कोएफिशियंट्स जे आहेत ते रियल नंबर्स असावेत. अट काय आहे, a is not equal to 0, b is not equal to 0 at the same time. इथे कोएफिशियंट जे आहेत ते रियल नंबर्स आहेत आणि डिग्री प्रत्येक व्हेरिएबलची किती आहे, x raised to 1, y raised to 1, that is power of each variable is 1. So it is a linear equation. तर याच पद्धतीने तुम्ही फर्स्ट पेज वरची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता. Now we see simultaneous linear equations. When we think about two linear equations in two variables at the same time, then they are called simultaneous equations. म्हणजे जेव्हा आपण दोन इक्वेशन्सचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन्स. When we think about two linear equations, इथे आपण दोन लिनियर इक्वेशन्स घेतले पहा, 5x plus 3y equal to 8 and second 3x plus y equal to 2. एकाच वेळी आपण या दोघांचा विचार करणार आहोत. म्हणजे यांची कॉमन सोल्युशन जेव्हा आपण सोडवू, एखादी मेथड सोडवण्यासाठी जेव्हा आपण यूज करू तेव्हा यांची सोल्युशन एकच असणार आहे. म्हणजे जेव्हा एकाच वेळी दोघांचा आपण एकत्रितपणे विचार करतो तेव्हा त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतात.
Now we see how to solve the simultaneous equation by elimination method, equating coefficient. याच बेसवर प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. त्यातली फर्स्ट ऍक्टिव्हिटी आधी आपण कंप्लीट करूया. CN क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. 5x + 3y = 9. फर्स्ट इक्वेशन आहे. सिमिलरली सेकंड 2x - 3y = 12. सेकंड इक्वेशन आहे. इथे पहा आपल्याला एक एलिमिनेट करायचं आहे, y किंवा x दोन्हीपैकी एक घालवायचं आहे. सो काय करावं लागेल, फर्स्ट या दोन्हीचं निरीक्षण करा. इक्वेशन 1 आणि 2 यामधल्या एकाचा लोप करायचा आहे, एक घालवायचं आहे कोणता तरी y किंवा x. यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सेम पेअर असायला हवेत आणि अपोजिट जर साइन असेल तर ते एकमेकांना एलिमिनेट होतील म्हणजे कॅन्सल होतील. Cn + 3y - 3y यामध्ये पहा सेम पेअर आहे 3y सेम पेअर. वी नीड सेम पेअर अपोजिट साइन पण आहे प्लस आणि मायनस, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल होतील जर का आपण ऍड केले तर. म्हणून इथे लिहिले पहा, लेट अस ऍड इक्वेशन 1 and 2. सो 5x अबो इक्वेशन जी आहे ती ॲज इट इज लिहून काढली पुन्हा. 5x + 3y = 9. सिमिलरली सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12. हे 3y ला 3y कॅन्सल होणार आहे. सो 5 + 2 दॅट इज 7x. हे जे ब्लॉक्स दिले ते तुम्हाला कंप्लीट करायचे. तीच ऍक्टिव्हिटी आहे. 7x = 9 + 12 दॅट इज 21. 7 मल्टिप्लाय आहे सो डिवाइड होईल 21 ला. सो हा ब्लॉक 21 भरून तुम्ही पूर्ण करा. आणि हा जो 7 इकडे आहे तो मल्टिप्लाय आहे तो डिवाइड होईल. सो 7 3 जा 21. वी गेट आन्सर इज x = 3. प्लेस किंवा पुट किंवा सबस्टिट्यूट x = 3 इन इक्वेशन नंबर 1 और 2. इथे 1 सांगितले. सो 1 इक्वेशन नंबर 1 ॲज इट इज आहे तसंच घेतलंय. 5x च्या जागेवर x च्या जागी इथे ब्लॉक ठेवलाय. किती बरा 3. 5 × 3 किती होतील 15. हे जे 15 आहे ते प्लस असल्याने इकडे काय होतील मायनस. 3y ॲज इट इज 9 ॲज इट इज. 5 3 जा 15 प्लस चे मायनस -15 आणि हा +9. सो वी गेट -6. इथे -6 भरा. y साठी हा मल्टिप्लाय आहे सो -6 ला हा डिवाइड होईल. प्लस मायनस -3 2 जा 6. सो वी गेट y ची व्हॅल्यू किती मिळेल -2. x ची किती मिळाली 3. y ची व्हॅल्यू -2. सो सोल्युशन सेट काय x y 3 -2. Now see question number 2. Solve the following simultaneous equations. Method of elimination by equating coefficient. ही मेथड आपण इथे पण यूज करणार आहोत. तर पहिल्या एक्झाम्पल साठी पहा. फर्स्ट इक्वेशन आहे 3a + 5b = 26. Write here equation number 1. Similarly for equation number 2, a + 5b = 22. Write here equation number 2. In order to eliminate one variable, we need same pair with opposite sign. इथे निरीक्षण करा पहा या दोन इक्वेशनचं. यामध्ये 5b सेम पेअर आहे पण अपोजिट साइन नाही. त्यासाठी एकमेकांना कॅन्सल करण्यासाठी काय करावे लागतील, सबट्रॅक्ट करावे लागतील. बरोबर. तर त्यासाठी इक्वेशन 1 आणि 2, 1 मधून 2 सबट्रॅक्ट करा किंवा 2 मधून 1 केलं तरी चालेल. सो राइट हियर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. ॲज इट इज पुन्हा लिहून काढूया. 3a + 5b = 26. Similarly, a + 5b = 22. सो सबट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकाचं साइन चेंज करावं लागेल. प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस. 3a मधून हा पण a जाईल. वी गेट 2a.
5b आणि हा मायनस झाल्याने 5b प्लस मायनस सेम पेअर अपोजिट साइन असल्याने कॅन्सल होतील. इक्वल टू साइन ॲज इट इज 26 minus 22 we get 4. a ची व्हॅल्यू मिळेल 4/2. that is a equal to 2 1 2 2 2 4. so we get value of a equal to 2. आता a ची व्हॅल्यू मिळाली. आता b ची काढण्याकरिता यापैकी एक कोणते यूज केलं तरी चालेल. CL इक्वेशन 2 घेतलं तरी चालेल, 1 घेतलं तरी चालेल. नाउ पुट दिस व्हॅल्यू a equal to 2 in equation number 1 or 2. 3a plus 5b इक्वेशन 1 चा यूज करूया किंवा 2 चा केला तरी चालेल. 2 सोपं पडेल आपल्याला कारण a ची व्हॅल्यू 2 डायरेक्टली आपण भरू शकतो. a plus 5b equal to 22. a ची व्हॅल्यू भरूया 2 plus 5b equal to 22. 5b as it is equal to as it is 22 कडे हा प्लस चा मायनस होईल. 5b ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 20. that is b equal to 20/5. that is 5 1 5 5 4 20. so we get b equal to 4. a ची व्हॅल्यू किती मिळाली 2 आणि b ची किती मिळाली 4. that is 2 4 is the solution of the given equation. now see question number 2, example number 2. see here x plus 7y equal to 10, equation number 1. similarly second equation आहे 3x minus 2y equal to 7. write here equation number 2. in order to eliminate one variable we need same pair with opposite sign. या ठिकाणी पहा आपल्याकडे सेम पेअर आहेत का नाही ते आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल आणि अपोजिट साइन. तर y साठी सेम पेअर नाही आहेत बघा, ते 7y इथे 2y. अपोजिट साइन आहे, एकमेकांना कॅन्सल होतील जर का त्यांचे कोएफिशिएंट सेम असतील. तर कोएफिशिएंट सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 1 ला या 2 ने मल्टिप्लाय करूया आणि 2 ला 7 ने. सो राइट हियर multiply equation 1 ला 2 ने आणि equation 2 ला 7 ने. multiply equation 1 by 2 and equation 2 by 7. so multiply equation 1 by 2 ने multiply करूया whole equation ला. 2x 2 7s are 14y equal to 2 10s are 20. write here equation number 3. similarly second equation ला आपण 7 ने मल्टिप्लाय करूया. 7 3s are 21 x minus 7 2s are 14y equal to 7 7s are 49. that is equation number 4. आता सेम पेअर मिळाले म्हणजे कोएफिशिएंट सेम आहेत आणि ते एकमेकांनाही जातील जर का आपण ऍड केले तर 14y ला 14y प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल होतील. सो ऍड करावे लागतील म्हणून इथे लिहूयात ऍड इक्वेशन 3 and 4. 3 4 ला ऍड करण्यासाठी परत खाली लिहूयात त्यांना आपण ॲज इट इज आणि पुन्हा ऍड केल्यानंतर काय मिळेल पहा. राइट हियर प्लस 21 plus 2 23 14 14 कैंसिल होतील इक्वल टू 49 plus 22. तर इथे पहा 22 नाही आहे 20 आहे 22 च्या ऐवजी 20 आहे. सो वी गेट 69. 23x equal to 69. we get value of x equal to 69/23. that is 23s are 69. so we get x value 3. now put this value in equation 1 or 2. कुठल्याही एका इक्वेशन मध्ये भरू शकता. सो x value इथे भरल्यानंतर आपल्याला y ची मिळेल. so put this value in equation number 1.
1 2 3 4 यापैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये भरू शकता, पण इथे ज्याचे कोएफिशियंट्स लहान आहेत त्यांना आपण चॉईस करूया. सो फर्स्ट किंवा सेकंड. तर फर्स्ट इक्वेशन ॲज इट इज लिहूया. x + 7y = 10. x ची व्हॅल्यू जर आपण 3 भरली ॲज इट इज, x च्या जागेवर 3 + 7y = 10. 7y = 10 - 3, that is 7y = 7, that is y ची value 7/7, that is we get value of y is equal to 1. x ची value मिळाली 3, y ची 1, that is solution of the given equation is 3 1. Now see next example. 1/3x + y = 10/3. Write here equation number 1. Similarly, 2x + 1/4y = 11/4, that is equation number 2. दोन्ही इक्वेशन मध्ये पहा. पहिल्या इक्वेशन मध्ये 1/3 इथे कोएफिशियंट फ्रॅक्शन आहे, इथे पण 3 आहे. होल इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जे कोएफिशियंट्स आहेत ते होल नंबर्स मिळतील. होल नंबर्स मिळवण्यासाठी होल इक्वेशनला आपण पहिल्या 3 ने मल्टिप्लाय करूया. सिमिलरली इक्वेशन सेकंड साठी पहा. इथे पण 1/4 आहे, इथला 2 होल नंबर आहे, पण हा 1/4 आहे, इथे पण 11/4 आहे. म्हणजे हा 4 कॅन्सल करण्यासाठी होल इक्वेशनला आपण जर का 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, पूर्ण जे कोएफिशियंट्स आहेत ते होल नंबर्स बनतील. सो राइट हियर मल्टिप्लाय equation 1 by 3 in order to get simple equation, किंवा ज्यांचे कोएफिशियंट्स होल नंबर होतील त्यासाठी आपण काय करूया, पूर्ण इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. सो राइट हियर 1/3 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर x येईल +3 1 जा 3, हा 3 कॅन्सल होईल, that is 10 equal to 1 2 नंतर इथे 3. सेम या होल इक्वेशनला जर का आपण 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 2 जा 8, 4 कॅन्सल होईल, y equal to हा पण 4 कॅन्सल होईल 11, that is इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला जर का y किंवा x घालवायचं असेल तर we need same pair with opposite sign. त्यासाठी आपण बघूया, जर का x ला घालवायचं असेल तर इथे 8 आहे. 8 करण्यासाठी होल इक्वेशनला आपण 8 ने मल्टिप्लाय करूया. इक्वेशन 4 ला फक्त 1 ने मल्टिप्लाय करूया. सो राइट हियर मल्टिप्लाय इक्वेशन 3/8. सो 8 1 जा 8x + 8 3 जा 24y = 8 10 जा 18. राइट हियर इक्वेशन नंबर 1. सिमिलरली 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ॲज इट इज लिहून काढा. 8x + y = 11. राइट हियर इक्वेशन नंबर 6. इथे x ला एलिमिनेट करायचे, त्यासाठी आपल्याला सेम पेअर मिळाले पण अपोजिट साइन नाहीये, त्यासाठी सबट्रॅक्ट करून आपल्याला 8 ला 8 घालवता येईल. सो राइट हियर सबट्रॅक्ट equation 6 from 5. 6 from 5 as it is given that 8x plus 24y equal to 80. Similarly, second 8x plus y equal to 11. x से एड करण्यासाठी माइनस करावा लागेल. सो माइनस प्लस चा माइनस प्लस चा माइनस 8 8 कॅन्सल होतील. 8x 24 माइनस हा 1 होईल, त्यामुळे 23y इक्वल टू 80 माइनस 11 we get 69. y equal to 69 upon 23. 23 is 69, so we get y equal to 3. y ची व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा मिळाली. ही y ची व्हॅल्यू सिंपल इक्वेशन कोणते मिळाले आपल्याला 1 आणि 2 वरून आपल्याला 3 4 मिळाले. पहा 3 मध्ये आपण भरूया.
put this value in equation number 3. हे सिंपल इक्वेशन आहे पहा, x plus 3y equal to 10. y च्या जागेवर y च्या जागेवर 3 पुट आउट करूयात. x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 3 आहे. सो वी गेट x इक्वल टू हा प्लस 3 3 जा 9, हा प्लस आहे तो तिकडे मायनस होईल. 10 minus 9 that is x equal to 1. x ची व्हॅल्यू काय मिळाली 1 आणि y ची काय मिळाली 3. सो सोल्युशन सेट काय मिळेल x y, x ची व्हॅल्यू आधी लिहिली जाईल 1, y ची 3. This is the solution of given equation. Now see next example. 99x plus 101y equal to 499. Write here equation number 1. Next equation आहे 101x plus 99y equal to 501. Write here equation number 2. या दोन्ही इक्वेशन मध्ये पहा कोएफिशिएंट्स जे आहेत ते इंटरचेंज झाले. हा 99x आहे तो 99y झाला सेकंड इक्वेशन मध्ये. सिमिलरली इथे पण y च्या बाबतीतही तसंच आहे. 101y जो आहे तो इथे 101x झाला. तर कोएफिशिएंट जेव्हा इंटरचेंज होतात तेव्हा आपल्याला सिंपल इक्वेशन्स मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर या दोन्ही इक्वेशनचे एकदा ऍडिशन करून एक आणि सबट्रॅक्शन करून दुसरे असे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळवावे लागतील. सो इन ऑर्डर टू गेट सिंपल इक्वेशन्स first we add these two equations. Add करूयात. So write here add equation 1 and 2. 99x plus 101y equal to 499. Write here similarly second equation as it is. 101x plus 99y equal to 501. That is we get 99 plus 101 200x, same 200y plus 499 plus 501 we get 1000. इथे सगळे जे कोएफिशिएंट्स आहेत ते 200 ने डिव्हिजिबल आहेत. सो वी गेट 200 ने होल इक्वेशनला जर डिवाइड केले तर x plus y equal to 5. हे सिंपल इक्वेशन आपल्याला मिळालं पहा. म्हणजे ॲडिशन करून एक आणि या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करून दुसरे इक्वेशन आता आपण मिळवूया. नाउ राइट हियर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 किंवा 2 फ्रॉम 1. कशातूनही काही वजा करू शकता. तर इथे काय लिहूयात आपण 2 चे कोएफिशिएंट्स इथला 101 ग्रेटर आहे याच्यापेक्षा, तर आपण 1 काय करूया 2 मधून सबट्रॅक्ट करूया. सो राइट हियर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर 2 नंबरचे इक्वेशन 1 घेऊया. 101x plus 99y equal to 501 as it is. First equation 99x plus 101y equal to 499. सबट्रॅक्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला प्रत्येकाचं साइन चेंज करावं लागेल. ते प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. 101 मधून 99 मायनस केल्यानंतर 2x येईल. हा प्लस च्या ऐवजी हा मायनस झाल्याने मायनस 101 मधून प्लस 99 गेल्यानंतर किती मिळते -2. 2y इक्वल टू हा पण इथे 501 मधून 499 मायनस केल्यानंतर किती मिळते. तर या पद्धतीने होल इक्वेशनला जसं इथे आपण 200 ने डिवाइड केलं आणि सिंपल इक्वेशन मिळालं, सेम तसंच हे इक्वेशन पण 2 ने डिव्हिजिबल आहे सगळे कोएफिशिएंट. सो 2 ने डिवाइड करूया होल इक्वेशनला. दॅट इज x minus y equal to 1. हे सिंपल इक्वेशन आपल्याला मिळालं. दॅट इज इक्वेशन 4. 1 2 नंतर इथे आपण लिहूया 3 आणि याला 4 करूया. 3 आणि 4 ला हायलाइट केलंय पहा. हे सिंपल इक्वेशन्स आपल्याला मिळाले आणि या मधून आपण एकाचा कोणास तरी
लोप करूयात म्हणजे घालूयात, इलिमिनेट करूयात. y चे पेअर्स इथे पहा, हा मायनस आहे, हा प्लस आहे, तर ते एकमेकांना कॅन्सल कधी होतील, जेव्हा आपण ऍड करू तेव्हा, कारण त्यांचे साइन वेगळं आहे, साइन डिफरंट आहे, हा प्लस आहे तिथे मायनस आहे. सो राइट हियर x प्लस राइट हियर ऍड इक्वेशन 3 and 4. 3 काय आहे, x प्लस y इक्वल टू 5 आणि हा हे जे इक्वेशन आहे ते पण ॲज इट इज लिहून काढूयात, इक्वेशन नंबर 4. सो ॲड साठी प्लस साइन हियर 1 प्लस 1 2x, y ला y कॅन्सल होईल, 5 प्लस 1 6 that is x equal to 2 3 6 that is x ची व्हॅल्यू मिळेल 3. Put this value in above equation number 3 or 4. 3 मध्ये substitute करूयात, that is put x equal to 3 in above equation number 3. 3 काय पहा, x plus y equal to 5. x ची व्हॅल्यू 3 भरूयात, y ची मिळेल y equal to 5 minus 3 that is 2. x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y ची मिळाली 2. that is solution of the given equation x y 3